नमस्कार. नमस्कार सर. तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. माझं पूर्ण नाव रामचंद्र दिनाजी कराळे, मुक्काम वाई, पोस्ट टेंडिकापूर, तालुका अकोट, जिल्हा अकोला. बरं, आज आपण तुमच्या या केळीच्या बागेमध्ये आलो आहे पाहणी करण्यासाठी. तर किती एकराचा बाग आहे हा? हा 1.5 एकर आहे. 1.5 एकराचा बाग आहे. आणि किती तारखेची लागवड आहे ही केळीची? ही 8-9 तारीख जून महिन्याची. 8 जून 9 जून नाही का, 2 दिवस. तर हे जे तुमच्याकडे धन्वंतरी कंपनीचे प्रोडक्ट आहेत आणि तुम्ही या केळीवर धन्वंतरी कंपनीचं टेक्निक जे वापरलं, तर कशा प्रकारे त्याचा वापर केला सुरुवातपासून सांगा तुम्ही. सुरुवात मी RPS 76 बरं आणि सॉइल गार्ड यांची बेनी प्रक्रिया केली. बरं, त्याच्यानंतर आपलं RPS गोरिज प्रॉम हा, एकरी 2 पोते ती दिलं पहिले. हां हां. त्यात सोबत मी 5 किलोची आपली ग्रॅन्युअलची बॅग वापरली. RPS ग्रॅन्युअल हा 5 किलोमध्ये. 5 किलोमध्ये. त्याच्यानंतर हुमणी अळीसाठी हां हां, नेमारी चल्ट्रा आणि RPS 76 याची ड्रिंचिंग केली. हुमणी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी. बरं. त्याच्यानंतर स्पेशल RPS आणि मायकोरिजची सुद्धा ड्रिंचिंग केली. बरं. हा, काही तिकडची खतं दिले. तर आता हे जे तुम्ही धन्वंतरीचं टेक्निक वापरलं हा आणि 3 महिन्याचं पीक झालं हे आता, म्हणजे जवळपास 8-9 जून ते 8-9 सप्टेंबर, म्हणजे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर, 2-3 दिवसात समजा 3 महिने होतात. 3 महिने आता होऊन जातात. आजची 6 तारीख आहे. तर 3 महिन्याच्या मानानं खूप शानदार बाग आहे आपला. तर तुम्ही जेव्हा बाग लावला तेव्हा तुमच्यासोबत काही इतर लोकांनी सुद्धा इकडे केळीचे बाग लावले. तर त्यांच्या केळीच्या बागेमध्ये आणि आपल्या केळीच्या बागेमध्ये काय फरक आहे? बराच फरक आहे. कसा फरक आहे? आता त्याची वाढ कमी झाली आहे, त्यांची ग्रोथ नाही आहे. हा, ह्याचा केळीचा जो बुंदा आहे आणि हा जो बुंदा आहे झाडाचा, हा असा नाही आहे त्यांचा. असा बुंदा नाही आहे त्यांचा, नाही का? हा, पानाचा गॅप आणि 2 पानात मधलं अंतर सुद्धा. हा, आणि पानं हिरवी गच्च आहेत, मोठी आहेत पानं, क्वालिटी आहे त्याच्यामुळं. बरं. शिवाय मी RPS ची आणखी फवारे सुद्धा केली याच्यावर, RPS आणि मायकोरिजची. मायकोरिजची फवारणी वरून केली तुम्ही. हा, शानदार बाग आहे. आज केळीचा बाग पाहण्यासाठी पारशी सर, गजानन पारशी सर आणि बावने बुवा सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहे. तर हे प्रोडक्ट वापरून, धन्वंतरी कंपनीचं टेक्निक वापरून तुमचं पूर्णपणे समाधान आहे? पूर्णपणे समाधान आहे. आणि इतर शेतकऱ्यांना, जे केळीचे शेतकरी मंडळी आहे किंवा इतर काही पिकं असतील, तर त्या लोकांसाठी काय तुमचा निरोप राहील, संदेश राहील? हेच टेक्निक म्हणजे हेच वापरावं. RPS 76 मायकोरिज सर्व म्हणजे धन्वंतरीचे सर्व प्रोडक्ट ज्या वेळेस जे पाहिजे ते वापरायलाच पाहिजे. म्हणजे आपण आता केमिकलच्या बाहेर चाललो, हळूहळू बाहेर चाललो. तर हे वापरून तुम्हाला पूर्णपणे समाधान आहे आणि चांगल्या प्रकारचा रिझल्ट आला तुम्हाला? बिलकुल.